यानंतर नागपुरातून बातमी आहे नागपूरमधल्या भाजपच्या दबंगगिरीची। भाजपने केलेल्या मारहाणीचा निषेध करत शहरातल्या रमणा मारुती परिसरातली बस सेवा गेले 9 दिवस ठप्प आहे। त्यामुळे स्थानिक लोकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत आणि पालिका प्रशासन अजूनही ढिम्म असल्याचंच दिसतंय। 12 जुलै रोजी स्थानिक नगरसेविका रेखा चाकोरे आणि भाजपचे शहर उपाध्यक्ष राजू चाकोरे यांचा मुलगा कमलेश हा बुलेटवरून जात असताना सार्वजनिक बसचा त्याला धक्का लागला। त्यानंतर राजू चाकोरे, कमलेश चाकोरे आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी बस चालकाला बेदम मारहाण केली। या मारहाणीचा निषेध करत ही बस सेवा बंद करण्यात आली आहे। त्यामुळे लोकांना रिक्षा प्रवासाचा भुर्दंड पडतोय। बस चालकाला आम्ही थांबवलं आणि बुलेट ही चकनाचूर झालेली आहे आणि त्याला पोलीस स्टेशनला बंद केलं। पोलीस स्टेशनला नेल्यानंतर परिवहननी आतापर्यंत बस सुरुवात केली नाही। आम्ही कुठल्या ड्रायव्हरला मारहाण केली नाही, हे सर्व सिद्ध खोटे आरोप आहे। पोलीस स्टेशनला आम्ही स्वतः 100वर फोन करून पोलीसला इथं स्पॉटवर बोलवलं आणि आम्ही पोलीस स्टेशनला त्या मुलाला ड्रायव्हरला घेऊन पोलीस स्टेशनला गेलो आहे।